हां मॅडम, आता मला तुमच्याकडून 30 सेकंदाचं मला सांगा, तुम्हाला हे म्हणजे माझं हे रामकृष्ण हरी लेखन चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे शब्दशः? खूप म्हणजे- छान आहे. हां आणि आता तुम्हाला अर्थ जो सांगितला रामकृष्ण हरी ह्याचा रामकृष्ण तर तू तेव्हाशी मला अर्थ सांगितला, आचार विचार आणि आचार विचार आणि उच्चार. उच्चार, तर ते मला खूप आवडलं, कारण ते मला आतापर्यंत माहीत नव्हतं अरे विठ्ठला. ना. तर आपण काही वेळेला कसं म्हणजे फार चौकटीमध्ये त्याचे अर्थ शोधतो आणि त्याचे फार गहन आणि फार चांगले असे म्हणजे मानवी जीवनामध्ये उपयुक्त किंवा मानवी जीवनामध्ये ज्याचं सदाचरण करायचं, तो त्याचा अर्थ मला खूप भावला. अगदी बरोबर. मग राम हा आचार आहे. राम आहे ना, श्री राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्याचा आचार घ्यायचा असतो. एक पत्नी एक वचनी, म्हणून तो राम. कृष्ण हा विचार आहे. कृष्णाचा विचार काय आहे? कर्मण्यवादी के रस्ते मा फलेषु कदाचित. तुम्ही फक्त तुमचं कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. आणि हरी म्हणजे मुखातून आपलं कोळायला पाहिजे, उच्चारायला पाहिजे. मग राम हा आचार आहे, कृष्ण हा विचार आहे आणि हरी हा उच्चार आहे. मग हा सगळ्या संप्रदायाचा तोच अर्थ आहे. आचार विचार आणि उच्चार याची सुवर्ण साधना जी म्हणतात तो नामस्मरण. मग आपल्या ख्रिश्चनमध्ये पण काही नामस्मरण असतील, मुस्लिमांमध्ये काही असेल. तसा रामकृष्ण हरी हा एक मंत्र आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. याहून आणता अनेक साधन वाहतची आन विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. संत तुकारामाने काय सांगितलंय? तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्वामध्ये सगळ्यात सोपं काय आहे? नामस्मरण. पण शहाणा तो धनी घेत असे. ज्याला हे नामस्मरण घेण्याचं शहाणपण आहे तोच श्रेष्ठ आहे. शहाणा तो धनी घेत असे. तर खूप धन्यवाद. आमच्या रामनामाच्या लेखनाला मॅडमचा हात लागला. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा.